नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये। आज आपण बनवणार आहोत सुरमई फ्राय एकदम वेगळ्या पद्धतीने। तर त्यासाठी आपण सुरमई घेतलेली आहे एक मोठीशी, तिची आपण मार्केटमधूनच बारीक बारीक तुकडे करून आणलेले आहेत, कट करून आणलेली आहे। आणि सुरमई फ्राय करण्यासाठी काय काय सामान घेतले आपण म्हणजे फ्राय करण्यासाठी ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला तर मग बघूया। आता त्या पहिले तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जर तुम्ही ऑलरेडी आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका। तर चला तर मग आता आपण बघूया आपण काय काय सामग्री घेतलेली आहे। या ठिकाणी आपण घेतलेले आहे 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर, 1 लिंबू आपण याच्यातला अर्धा यूज करणार आहोत, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा बारीक रवा। या ठिकाणी आपण घेतली आहे सुरमई फिश, ही आपण मार्केटमधून कट करून आणलेली आहे। आपण मालाडच्या मार्केटला गेलेलो, फिश मार्केटला, होलसेल मार्केट आहे तिथे, तिथून आपण ही फिश आणलेली आहे। ही फिश आपल्याला भेटली होती 200 रुपयाला। सुरमई फिश ॲक्च्युली महाग असते, मग तिथे होलसेल मार्केट आहे त्यामुळे आपल्याला ही स्वस्त मिळालेली आहे। आता आपण या फिशला ना हळद, मीठ आणि लिंबाचा रस लावून एक 15 ते 20 मिनिटं ठेवणार आहोत। त्यानंतर आपण जेवढे पण मसाले घेतलेत ते मिक्स करून मग आपण त्याच्यावर मग फिशला लावणार आहोत। अर्धा टीस्पून मीठ, मिठाचा वापर कमीच करायचा आहे, आपण मसाल्यामध्ये पण मीठ घेतलेलं आहे। आणि ही समुद्राची मच्छी आहे, ऑलरेडी खारट असते। तर बघा मित्रांनो, आपले हळद, मीठ आणि लिंबाचा रस लावून झालेला आहे। आता आपण याला एक 15 ते 20 मिनिटासाठी ठेवून देऊया। मग नंतर आपण जो पण मसाला घेतला आहे तो सर्व मसाला आपल्याला एका वाटीमध्ये मिक्स करायचा आहे। त्यावरती लिंबाचा रस, अर्धा लिंबाचा रस आणि 1 चमचा तेल टाकून आपण त्याची एक चांगली पेस्ट बनवणार आहोत। मसाले घेतलेले आहे ते आपण एका वाटीमध्ये मिक्स करणार आहोत। या ठिकाणी आपण घेतलेला आहे लाल तिखट 1 चमचा, 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, मीठ चवीनुसार, आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे। अर्धा लिंबाचा रस, आपण याचे बिया काढलेल्या आहेत, जरी 1-2 आले तर ते आपण काढू शकतो। एक चमचा तेल,
अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा. चांगलं मिक्स करून घेऊया. सगळं एकजीव करायचं. आपला फ्राय मसाला बघा रेडी होतोय. अशाच पद्धतीने तुम्ही पण बनवा. बघा मसाला बनवून रेडी आहे फिशला लावण्यासाठी. या ठिकाणी आपण तांदळाचं पीठ 2 चमचे, 1 चमचा रवा, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट हे घेऊन आपण याला चांगलं असं मिक्स केलेलं आहे. आपण जो मसाला बनवलेला आहे तो आता आपण फिशला लावून घेणार आहोत. आता आपण हे सगळं फिशेसला लावून घेणार आहोत चांगलं. तुम्ही जेवढा मसाला लावाल ना तेवढी आपली मच्छी टेस्टी होणार, तेवढीच खायला मजा येणार. मस्त दोन्ही साईडने मस्त लावून घ्यायची. अशा प्रकारे आपला हा मसाला लावून घ्यायचा आहे सर्व फिशेसला. तर आपण हे फिश आहे एक 5 मिनिटासाठी अशीच ठेवून घेऊया, म्हणजे चांगली याच्यात मॅरिनेट होण्यासाठी पूर्ण मसाला जो आहे आजपर्यंत जाईल. तर मित्रांनो बघा गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये फिश फ्राय करणार आहोत. तर बघा हे दोन्ही साईडने असं लावून घ्यायचं आहे. तेल टाका थोडं थोडं साईडनी. चांगलं 2 मिनिटं अशीच फ्राय होऊ द्यायची. लो टू मीडियम फ्लेमवरती, फास्ट करायचं नाही, एकदम लो टू मीडियमवर. 2 मिनिटं झाल्याच्या नंतर मग आपण याची बाजू चेंज करणार आहोत.
तर मित्रांनो बघा, आता 2 मिनटं झालेली आहेत. आता आपण याची साईड चेंज करणार आहोत एकदम आरामात. बघा, एक साईडनी किती मस्त फ्राय झालेली आहे. आता आपण यामध्ये पण साईडने थोडं थोडं तेल टाकून त्याला मस्त फ्राय करून घेणार आहोत. किती मस्त दिसतात बघताय, एकदम कडक कडक फ्राय झालेले आहेत. सुगंध सुटला एकदम. तर मित्रांनो बघा, आपली फिश जी आहे फ्राय झालेली एकदम कडक. आता आपण हिला काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. एक बॅच फ्राय करण्यासाठी कमीत कमी 10 मिनिटे लागतात. चांगली मस्त एकदम कडक फ्राय होण्यासाठी, बनण्यासाठी. दोन्ही साईडने आपण 2-2 वेळेस पलटी मारून एकदम चांगली कडक फ्राय करून घेतलेली आहे. पहिले 2 मिनिटे खालची बाजू, मग तिला पलटी केली, मग वरची बाजू, मग पुन्हा बाजू चेंज केली, परत तिला परत 2-2 मिनिटं, असे 8 मिनिटं लागले. आणि साईडने थोडे थोडे. तर बघा, ही फ्राय होऊन झालेली आहे. आता आपण सेकंड बॅच फ्राय करून घेणार आहोत. तिला पण तेल टाकून चांगलं फ्राय करून घेणार आपण. तर मित्रांनो बघा, आपली ही सुरमई फिश फ्राय बनवून रेडी आहे. तुम्ही अशा प्रकारे बनवा आणि मला कमेंट करून सांगा
की तुमची रेसिपी कशी बनली आहे ती। तर मित्रांनो, आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्रायबर असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका। धन्यवाद, बाय।